नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आरक्षण गाथा या शृंखलेमध्ये। खरं तर आरक्षण हा भारतातील सगळ्यात मोठा विषय। कोणत्या जातीला आरक्षणात टाकावं, कोणत्या जातीला काढावं, किती आरक्षण असावं आणि या आरक्षणासाठी वेगवेगळ्या जातींच्या आंदोलनं आपण नेहमीच बघत असतो। कधी हे आंदोलनं शांततेच्या मार्गात असतात तर कधी हे आंदोलनं हिंसक स्वरूप धारण करतात। मग त्यामध्ये गुर्जरांचं आंदोलन असेल, जाटांचं आंदोलन असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचं आंदोलन असेल। परंतु या सगळ्या आरक्षणाचा इतिहास, याची पार्श्वभूमी काय आहे नेमकी, हे आरक्षण कसं दिलं गेलं, कोणत्या गोष्टी या सगळ्यांच्या आडव्या आल्या आणि नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी ज्या समोर येतात त्या गोष्टी नेमक्या काय आहे, हेच सगळं आपल्याला या आरक्षण गाथा शृंखलेमध्ये समजून घ्यायचं आहे। खरं तर याच्या पहिल्या भागामध्ये आपण इंदिरा साहनी खटला हा नेहमीच आपण ऐकत असतो। आरक्षण हा विषय निघाला की त्याला समानार्थी शब्द इंदिरा साहनी आहे। तर हा इंदिरा साहनी खटला काय आहे हे आपण पहिल्या भागामध्ये समजून घेतलं। आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण सामाजिक मागासलेपण हा शब्द आपण वारंवार ऐकत असतो आणि या सामाजिक मागासलेपणाचे मूळ आधार नेमके कोणते आहेत, याचे मूळ पुरावे नेमके कोणते आहे, याचे ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स कोणते आहेत, हे आता आपण या आरक्षण गाथेमध्ये समजून घेत आहोत। आणि त्यातीलच पहिला भाग आपण बघितलेला होता की सामाजिक मागासलेपणाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका नेमकी काय आहे। त्यांनी लिहिलेले पोवाडे, त्यांनी लिहिलेले पुस्तक, या सगळ्या संदर्भातून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं सामाजिक मागासलेपण समजून घेतलं। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामाजिक मागासलेपणाबद्दल राजर्षी शाहू महाराज यांची नेमकी भूमिका काय होती। राजर्षी शाहू महाराज सामाजिक मागासलेपणाबद्दल मूळ आधार कसे ठरू शकतात आणि याच सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर। तर आपण सरांकडून या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत। तर सर, सामाजिक मागासलेपण हा शब्द आपण वारंवार आरक्षणाचा विषय आला की ऐकत असतो। मराठा समाज मागासलेला आहे किंवा नाही याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा नेहमी झडत असतात। परंतु याचा मूळ पुरावा काय वापरावा हे याबद्दल कुठेही चर्चा होत नाही। तर तेच आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, सामाजिक मागासलेपणाबद्दल राजर्षी शाहू महाराजांची नेमकी भूमिका काय होती। नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना। मुळातच आपण याच सामाजिक मागासलेपणाच्या बद्दल महात्मा फुलेंचा या ठिकाणी विचार मांडलेला आहे। मागच्या भागामध्ये महात्मा फुले हे नाव आठवलं की स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांच्याबद्दल त्यांचे सगळे विचार आहे, कार्य आहे, मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे। आणि महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर असा यांचा महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो। तर हे मूळ आधार आहे महाराष्ट्रातल्या समाजाचं मांडणी करणारे किंवा पुरावा म्हणून आपण यांच्याकडे बघतो की यांनी काय सांगितलं ते आम्हाला मान्य आहे असं आपण म्हणतो। म्हणून महात्मा फुलेंचं मागच्या वेळेला शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा छत्रपती शिवरायांचा पोवाडा असेल आणि त्यांनी एकूण सत्यशोधकी भूमिका मांडलेल्या आहेत किंवा त्यांनी आणखी काही सत्सार आहे, अनेक त्यांचे छोटे छोटे पुस्तिका आहेत आणि सार्वजनिक सत्यधर्म पण त्यांनी मांडलेला आहे। त्यांनी अखंड रचना केलेली आहे, अखंडादी रचना म्हणून। तर ते पण सर्व महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये ते सगळं आहे आणि ते माझ्याकडे आहे, ते मी अभ्यासलेलं आहे। आणि त्यातून मागच्या ह्याच्यात मी सांगितले की सामाजिक मागासलेपण असू द्या, आर्थिक मागासलेपण असू द्या, शैक्षणिक मागासलेपण असू द्या, हे त्यांनी स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांचं ते मागासलेपण होतच असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे। आता मागासलेपण जेव्हा म्हटलं जातं तेव्हा असा आरोप होतो बऱ्याचदा की सामाजिक मागासलेपण महत्त्वाचं। मुळामध्ये घटनेने किंवा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मागासलेपणात भेद नाही केलेला। मागासलेपण म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक या चारही अंगाने त्यांनी मागासलेपण मांडलेलं आहे आणि त्यातलं एक मागासलेपण दुसरं मागासलेपण आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे। उदाहरणार्थ सगळ्यात पहिला खटला झाला 1963चा एम.आर. बालाजी, गजेंद्र गडकर त्यांनी तेव्हा चीफ जस्टिस होते सुप्रीम कोर्टाचे आणि घटनापीठाने तो निर्णय दिला। एम.आर. बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर असा तो खटला आहे
आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सोशल बॅकवर्डनेस हा बेसिक गोष्ट आहे आरक्षणामध्ये, पण व्हॉट इज सोशल बॅकवर्डनेस, त्यांनी त्याचे 3 निकष सांगितले. म्हणजे पॉवर्टी, रूरल हॅबिटेशन हे त्यातलं प्रमुख विषय आहे. म्हणजे दारिद्र्य असेल आणि ग्रामीण भागात राहणारे लोक असतील तर हे सामाजिक मागासलेपणाचा निकष आहे असं त्यांनी सांगितलं. मग आता आपण घटनेकडे येऊ. तर घटनेमध्ये जेव्हा आरक्षणाची तरतूद आली तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे जी घटना समिती होती त्याच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये आरक्षणाची मूळ कल्पना तर आर्टिकल 9(3) मध्ये पहिल्यांदा आली, म्हणजे 9(3) मध्ये, जी आता 16(4) झाली करस्पॉन्डिंग आर्टिकल त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी मागासलेपणाचा निकष काहीच सांगितलं नाही. मागासलेपणाचा निकष फक्त इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन एवढंच सांगितलेलं. म्हणजे ज्या जातींना आज तागायत प्रशासनामध्ये जागा मिळाली नाही, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असतील किंवा एक रिप्रेझेंटेशन मिळालं नाही, त्यांना आरक्षण द्यावं एवढंच बाबासाहेबांनी सांगितलं. त्यांनी तर सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक आणि आर्थिक असा वेगळेपणा केला नाही. त्यांनी जे मागासलेपण सांगितलं ते पुढच्या भागात आपण बघणारच आहोत. पण सामाजिक मागासलेपण असं वेगळं काढून या महामानवांनी सांगितलेलं नाही, कारण ते एकत्र इंटरट्विन्ड असतात. म्हणजे सामाजिक मागासलेपण, सांस्कृतिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण हे चारही एक संगत असतात, ते कधी वेगळे करता येत नाही. ही मूळ या महामानवांची कल्पना आहे, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मग राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं काय याच्याबद्दलचं धोरण होतं ते आपण लक्षात घेऊया. तर राजर्षी शाहू महाराजांचं आपण जेव्हा जेव्हा नाव घेतो तेव्हा सगळ्यांना माहिती की भारतात सगळ्यात पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, ज्याला आपण फॉर्मल रिझर्वेशन, कायद्याने रिझर्वेशन देण्याची जी पद्धत आली, तेच शाहू महाराजांनी सर्वप्रथम भारतात केलेलं आहे. 1902 मध्ये जुलैमध्ये त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला. म्हणजे त्यांनी ते गॅझेटच प्रसिद्ध केलं, कायदाच प्रसिद्ध केला आणि ते उपलब्ध आहे गॅझेट, सगळ्या पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख असतो. तर त्यांनी काय केलं की त्यांच्या आरक्षणाची कल्पना काय होती की बा दुबळ्या वर्गाला जे सबळ वर्ग आहे त्यांच्या स्तरावर आणलं पाहिजे. मग दुबळे वर्ग किंवा मागासलेले वर्ग, ते दुबळे म्हणत असतील किंवा शिक्षणातले मागास असतील किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असतील, तर त्यांनी जे प्रगत आहे ते वगळून बाकी सगळ्यांना मागास समजलं होतं. मग प्रगत कोण? तर ब्राह्मण, शेणवी, जैन अशा 2-3च जाती आहेत, म्हणजे 2-3च घटक आहे समाजाचे की जे वगळून बाकी सगळ्यांना त्यांनी मागास समजलं होतं. आता ही गोष्ट कोणाला माहिती नाही का? छगन भुजबळ साहेबांना ही गोष्ट माहिती नाही का? ही गोष्ट कोणाला माहित नाही? जे फुले आंबेडकरांचा वारसा सांगतात त्यांना माहित नाही का या गोष्टी? सगळ्यांना माहिती आहे. परंतु आजच्या राजकारणाला शाहू असतील किंवा फुले असतील किंवा आंबेडकर असतील यांचा इतिहास बदलून सांगायचं आजच्या राजकारणानं सोयीचा, हे जे चाललेलं आहे हे घृणास्पद आहे, हे काही बरोबर नाहीये. मुळामध्ये छत्रपती राजर्षी शाहूंनी क्लिअर कट असं सांगितलं की ज्या प्रगत लोक आहेत ते वगळून बाकीचे जे आहेत ते सगळे मागास वर्ग आहेत आणि त्या सगळ्यांसाठी आरक्षणात त्यांनी 50% आरक्षणाची तरतूद लागू केली. आता ती सुद्धा नोकरीतल्याच आरक्षणाची तरतूद होती आणि ती सुद्धा फक्त कोल्हापूर संस्थानापुरती लागू होती. मग त्यामध्ये मराठा नव्हता का? स्वाभाविकच त्यामध्ये मागासलेल्या घटकामध्ये मराठा होता. त्यामध्ये सगळ्या जाती होत्या. मग ते आताच्या जे ओबीसी असतील त्या होत्या, आताचे SC ST असतील ते होते. जेवढे त्यांच्या राज्यामध्ये 4 जाती 5 जाती वगळून घटक होते, समूह होते, ते सगळे त्या आरक्षणात होते आणि अत्यावश्यकपणे मराठा समाजही मागासलेल्या गटामध्ये सहभागी होता. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता छत्रपती शाहूंचं नाव आणखी एका गोष्टीमुळे चर्चेला येतं, ते म्हणजे वेदोक्ताचं प्रकरण. शूद्रत्व हा जेव्हा महात्मा फुले विषय मांडतात तो आपण समजून घेतला पाहिजे की शूद्रत्व कसं घातक आहे आणि त्याचं काय महत्व आहे. तर शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळेला राजाराम शास्त्री भागवत त्यांच्याबरोबर होते आणि ब्राह्मण ते जेव्हा मंत्र म्हणायचे, ते राजा असल्यामुळे त्यांच्या स्नानाच्या वेळी गंगेवरती ते जायचे, पंचगंगेवर, तर तिथे मंत्र म्हटले जायचे त्यांच्या आंघोळीला. तर ब्राह्मण भटजी जे होते त्यांनी पुराणोक्त मंत्र म्हणत होते आणि वेदोक्त मंत्र म्हणत नव्हते आणि त्यांना जाणीव करून देण्यात आली महाराजांना की ते वेदोक्त मंत्र म्हणत नाहीये. त्यांनी त्या जाबच विचारला राजाराम शास्त्री भागवतांनी की का तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही राजा असून सुद्धा. तर तेव्हा शाहू महाराजांना हे जाणवलं की यांच्या मनामध्ये जी एक उच्च नीचता आहे ब्राह्मण पुरोहितांच्या, ती आपल्याला चॅलेंज आहे आणि त्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग हा विषय आला होता
की असं जर माझ्याशी ही वागणूक आहे तर सामान्य समाजाशी काय वागणूक असेल, म्हणून मग त्यांनी एक समावेशक भूमिका घ्यावी, प्रशासनामध्ये पण सगळ्या जातींना प्रतिनिधित्व मिळावं, अशा पद्धतीने त्यांनी ते आरक्षण दिलं होतं. आणि त्याची आकडेवारी प्रसिद्ध आहे की ज्या दिवशी त्यांनी आरक्षण दिलं जुलै म्हणजे 1902 मध्ये, त्यावेळेला सगळ्यांचं प्रशासनामध्ये ब्राह्मणच होते, बाकीच्या जातींचं प्रतिनिधित्व अजिबात नव्हतं. तर ते त्यांनी पुढच्या 10-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळवून दिलं. पण त्यांच्या आरक्षण देण्याची पद्धतही थोडी वेगळी होती. त्यांनी 50% आरक्षण लागू केलं, पण ब्राह्मण आणि प्रगत जातींचं तिथून पुढे भरती बंद केली. म्हणजे भरतीच त्यांनी फक्त मागासलेल्या घटकांमधून सुरू केली. त्यामुळे मग ते प्रतिनिधित्व वाढलं आणि त्याच्यामुळे ते 50% होतं, तरी ते पुरेसं प्रतिनिधित्व पुढच्या 10-20 वर्षामध्ये झालं होतं. आता हे शूद्रत्व काय आहे, तर यांना वेदोक्ताचा अधिकार नाही छत्रपती असून सुद्धा, अशी पुरोहितांनी भूमिका घेतली. कारण ते शूद्र आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच एक शास्त्रोक्त विधियुक्त राज्याभिषेक झालेले राजे होते, अशी भूमिका घेतल्यामुळे शाहू महाराजांना ती गोष्ट लक्षात आली आणि त्याच्यातून आरक्षणाचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मग क्षात्र जगद्गुरू नावाने एक पीठ स्थापन केलं आणि मराठा समाजालाही वेदोक्ताचे संस्कार व्हावेत वगैरे, असा पुढचा सगळा इतिहास आहे. हे शूद्रत्वाचा आज काही रिलिव्हन्स आहे का, हे पण आपण बघू. मागच्या 2018 मध्येच एक बातमी आली पुण्यातून, आणि ती बातमी होती की अतिशय मोठे अधिकारी हवामान खात्यातले खोले मॅडम, त्या खोले मॅडम मोठ्या अधिकारी असताना, क्लास 1 अधिकारी होते त्यांच्या घरामध्ये एक मराठा बाई काम करत होती आणि त्या बाईंनी या मराठा बाईला सोहळ्याच्या स्वयंपाकात काम करायला लावलं. आता स्वाभाविकच ती शुचिर्भूत होऊन त्या बाईने पण काम केलं. पण अचानक तिला कळलं नंतर की ही बाई जी आहे ही ब्राह्मण नसून मराठा आहे. हे 2018चं सांगतोय मी, फार जुनं नाही सांगत आहे. तर त्या क्लास 1 असलेल्या खोले बाईंनी त्या मराठा बाईला अक्षरशः घरातून हाकलून दिलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली की या व्यक्तीने माझा धर्म बाटवला, ही शूद्र बाई असून माझ्या सोहळ्याच्या स्वयंपाकात सहभागी झाली. आता ही तर 2018ची गोष्ट आहे. एक बाई म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वगैरे हा वेगळा विषय. अजून एक बाई दुसऱ्या बाईला शूद्र म्हणून बाजूला म्हणजे बहिष्कृत करते, किंवा ती बहिष्काराची भाषा करते, किंवा ती अशुद्ध आहे अशी भाषा करते. हे 2018 मध्ये घडलेलं उदाहरण आहे. आणि ती शूद्र आहे एवढ्याच कारणास्तव तिला ते खटकलं त्या ब्राह्मण बाईला. म्हणजे हे केवढं गंभीर प्रकरण आहे. हे मराठा समाजाच्या स्त्री बरोबर झालेलं आहे 2018 मध्ये. त्यामुळे सामाजिक मागासलेपणामध्ये सांस्कृतिक मागासलेपणा जो येतो तो शूद्रत्वामुळे येतोय. आणि शूद्रत्व असेल तर मग मागच्या 1000 वर्षाच्या काळामध्ये स्वाभाविकच शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. मग शैक्षणिक मागासलेपणातून पुन्हा सामाजिक मागासलेपण जन्म घेतं. मग स्वाभाविकच त्यांना असं उघडपणे संपत्ती जमवण्याचा अधिकार नव्हता. मनुस्मृतीचे अनेक श्लोक याच्यावर आहेत की शूद्रांना कोणते कोणते अधिकार नाहीत. तर हे सगळं अधिकार हनन झालेलं असतं या वर्गाचं, शूद्र वर्गाचं, म्हणून त्यांना मागासलेपण प्राप्त होत असतं. त्यामुळे शूद्रत्व हा जो विषय आहे हा म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या शूद्रत्व हा जो विषय आहे हा विषय आपल्याला फार प्रकर्षाने लक्षात घ्यावा लागतो. आणि तो छत्रपती शाहू महाराजांना त्या ठिकाणी त्याची जाणीव पुरोहितांनी म्हणजे त्यांना अनुभव आला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आरक्षणाचा पाया रचला. आणि त्याच्यामध्ये मागासलेल्या घटकामध्ये मराठा समाजाचा सहभाग होता, मराठा समाज समाविष्ट होता, सगळे समाज होते, 4 घटक सोडले तर. पण बाकीच्या सगळ्या समाजाला त्यांनी मागासलेलं मानलं होतं. आणि शाहू महाराजांनी सुद्धा एकत्रित सगळं मागासलेपण गुंफलं होतं. उदाहरणार्थ काय, शिक्षणाबद्दल त्यांनी आरक्षण का नाही दिलं? कारण शिक्षणाची सवलत त्यांनी सगळ्यांनाच दिली होती. मग त्यांनी सगळ्या जातींसाठी हॉस्टेल्स काढले, सगळ्यांना शिकायला त्यांनी मुभा दिली,
सगळ्यांना त्या ठिकाणी शिकलं पाहिजे असं प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्यांना शिक्षणात आरक्षण द्यावं लागलं नाही, जे की बाबासाहेब आंबेडकरांनी पण शिक्षणात आरक्षण द्यायचं नाही असं घटनेमध्ये ठरवलं होतं. त्यामुळे शैक्षणिक आरक्षण हा विषय वेगळा आहे. शिक्षणात आरक्षण न देता सगळ्यांना विकासाची शिक्षणाची सवलत देणे, कारण ते तर आर्थिक गरिबी कोणालाही असू शकतं आणि शिकायची संधी सगळ्याला पाहिजे. तो विकासाचा मार्ग आहे. देशाच्या नागरिकाला विकासाची एक संधी असते म्हणून. पण नोकरीमध्ये प्रतिनिधित्वाचा जो विषय केला शाहू महाराजांनी, तो असं वेगळेपणाने सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण असं वेगळं न करता स्वाभाविकच आर्थिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण याच्यातून सामाजिक मागासलेपण येतं आणि त्याच्या मुळाशी सांस्कृतिक मागासलेपण होतं त्या काळामध्ये. ते होतं शूद्रत्व. हा एकंदरीत शाहू महाराजांच्या कार्याचा आणि विचाराचा भाग आहे. आणि त्या आरक्षणाचा जो पुरावा आहे 1902चा, जे की अध्यादेश काढून म्हणजे कायदा करून शाहू महाराजांनी सगळ्या समाजाला त्यांच्या राज्यामध्ये आरक्षण दिलं आणि त्यामध्ये मराठा समाज सुद्धा त्यांनी मागासलेला म्हटला होता. याचा एक आणखी पैलू सांगतो. तो पैलू असा आहे की 1925 मध्ये सुंदरम अय्यर नावाचं एक जजमेंट आलेलं आहे मद्रास हायकोर्टचं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपतीचं जे घराणं आहे, छत्रपती शिवरायांचं जे घराणं आहे, ते मूलतः शूद्र आहे असा निवाडा त्या जजमेंटमध्ये दिलेला आहे. त्यामुळे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी 25 वर्ष जर तुम्ही विचार केला तर या शूद्रत्वाला प्रचंड महत्व होतं, हे आपण नाकारू नाही शकत. आणि तेच महत्व पुढे आपल्याला आरक्षणाचा पाया बनलेलं आहे. त्यामुळे शूद्रत्व हे सांस्कृतिक मागासलेपणाचं द्योतक आहे. सांस्कृतिक मागासलेपणातून शैक्षणिक मागासलेपण आलं, त्याच्यातून उद्योगधंद्याची संधी गेली, आर्थिक प्राप्तीची संधी गेली, म्हणून आर्थिक मागासलेपण आलं आणि स्वाभाविकच मग या सगळ्याचा परिणाम होऊन सामाजिक मागासलेपण आलं. असं एकूण हे 4 मागासलेपणाचा एकत्रित विचार करण्याचा जे भाग आहे तो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता. नमस्कार. तर मित्रांनो, आपण जर भूमिका जर बघितली तर खुद्द राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा शूद्राची वागणूक त्यांना मिळालेली होती. आणि जेव्हा त्यांनी हे सगळं व्यवस्थित अभ्यास केला या अनुभवानंतर, तर त्यांच्या लक्षात आलं की प्रशासनामध्ये कुठल्या तरी 1-2 जातींचंच प्राबल्य आहे. आणि हे मिटवण्यासाठी जेव्हा त्यांनी इतर समाजांना जेव्हा आरक्षण दिलं, तेव्हा त्या आरक्षणामध्ये या मोजक्या 3-4 जाती सोडता इतर सर्व समाज एका लेवलवरती होते. म्हणजेच काय, तर सगळे बहुजन, सगळ्या 18 पगड जाती या कुठेतरी एकाच पायरीवरती बसवलेल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये राजकीय स्वार्थापोटी म्हणा, सामाजिक स्वार्थापोटी म्हणा, सत्तेच्या स्वार्थापोटी म्हणा, जरी यांच्यामध्ये वेगवेगळेपण आलेला असेल तरी राजर्षी शाहू महाराजांच्या मते सर्व 18 पगड जाती या एकाच पायरीवरती होत्या. आणि जर आपण अशा राजर्षी शाहू महाराजांचं नाव वारंवार घेत असू, जर आपण राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणत असू, जर आपण राजर्षी शाहू महाराजांचा राजकारणामध्ये उपयोग करत असू, तर त्या राजर्षी शाहू महाराजांना 100% फॉलो करणं हे सुद्धा आजच्या राजनेत्यांचं, सरकारचं कर्तव्य आहे. हेच आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून समजतंय. तर मित्रांनो, सामाजिक मागासलेपणामध्ये राजर्षी शाहू महाराजांची भूमिका काय ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली. जर आपण अजूनही हे व्हिडिओ चॅनल जर सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर आरक्षण गाथाचे पुढील सर्व भाग बघण्यासाठी या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे आमचे नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या सर्व संबंधितांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि नेमकं सामाजिक मागासलेपण काय आहे, नेमकं मराठा समाज कसा सामाजिक मागासलेला ठरतो हे सुद्धा आपल्या आजूबाजूच्यांना समजावून सांगा. धन्यवाद.